मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये देविका आता लगेचच पंकजला विचारते, आपण दोघांनी या सगळ्यांना पोचायचं का आता? त्यावेळी आता निरूपा रागातच देविकाकडे पाहते. मग आता देविका म्हणते, आई तुम्हाला नाही म्हणत हा आम्ही. मग आता निरूपा म्हणते, हो ग मला माहीत आहे, तू आम्हाला कसं म्हणशील, कारण फुकट कोण खाणार आहे ना, ते अख्ख्या जगाला माहीत आहे. अरे बघितलं कराव्या म्हणून मी सांगत असते की याच्याबरोबर राहू नको, याची वाईट संगत तुला लागेल. अरे तुझ्या भावाबरोबर राहा जरा, कारण तो शिकलेला आहे, असं पंकजकडे हात करत निरूपा म्हणते. तर पंकज आपली कॉलर लगेच टाईट कर रवीकडे पाहू लागतो. या दोघांच्या आयुष्यात काहीही घडणार नाही, चला तुम्ही, असं पंकज देविकाला निरूपा म्हणते आणि रूममध्ये जाते. सुधाकर राव आता तेथे येतात आणि सत्याला विचारतात, काय झालं बाळा? तेव्हा सत्य आणि मीरा काही न सांगता लगेचच तेथून जातात. त्यानंतर सुधाकर राव विचारतात, रवी काय झालं सांग ना बाळा. मग रवी म्हणतो, काही नाही, असं म्हणून तोही तेथून जातो. त्यानंतर आता देविका पंकज रूममध्ये आल्यानंतर मोकळा श्वास घेतात. मग आता देविका म्हणते, बेबी तिचं कसलं तोंड पडलं होतं, असा ना फोटो काढायला हवा होता ना तिचा. त्यानंतर देविकाला अचानकच एक फोन येतो. तेव्हा आता हॅलो कोण बोलतंय असं कॉल रिसीव करत ती विचारते. तेव्हा समोर जो माणूस असतो ना तो म्हणतो, देविका राणी, अगं तू इतक्या लवकर माझा आवाज विसरलीस? अगं मला लागलं होतं, माझ्या आवाजाला काही झालं नव्हतं ना? तेव्हा देविकाला आता धक्का बसतो आणि ती विचारते, तू? तेव्हा तो आता माणूस म्हणतो, अगं हो हो, माझा आवाज ऐकून एवढी खुश झालीस तू? तुझ्या भावना आता आवर, नाही तर उगीच घरच्यांना कसं वाटेल. पंकज सुद्धा आश्चर्याने तिच्याकडे पाहतो. मग आता देविका हसते आणि म्हणते, अगं काय तू, आणि कुठे होतीस ग तू? वर्षांनी फोन केलाय असं पंकजला आता दाखवत ती समोर मुलगीच बोलतीये असं त्याला भासवते. त्यानंतर आता लगेचच तो माणूस म्हणतो, अगं तुझीच वाट बघत होतो. तेव्हा देविकाला अजूनच राग येतो. मग कशाला फोन केलास आणि काय हवंय तुला, रागातच देविका विचारते. मग आता ते तुला सांगितलं तर खूप कठीण जाईल असं तो म्हणतो. तेव्हा तो पुन्हा आता म्हणू लागतो की सध्या फक्त 50,000 रुपये पाहिजे आणि ते सुद्धा दर महिना. तेव्हा तिला आता मोठा धक्काच बसतो. ती आता धक्क्यानेच विचारते, काय काय 50,000 रुपये? मग आता पंकज लगेचच उठतो आणि विचारतो, काय 50,000 रुपये? तेव्हा पंकज आपल्या पाठीमागे उभा आहे हे देविकाला जेव्हा समजतं ना तेव्हा ती हसते आणि म्हणते, अगं तू तिकडे लग्न केलं आणि मग तुला गिफ्ट मी कसं देणार? मग आता तो माणूस म्हणतो, ते मला माहीत नाही, श्रीमंत घरामध्ये लग्न करून गेली आहेस ना, मग आता आण कुठून सुद्धा ते पैसे. तर पैसे मिळाले नाहीत ना तर मग मी घरी येईन नक्की, असं म्हणून तो फोन ठेवतो. तर देविका घामच पुसते. त्यावेळी आता बेबी कोण होतं ग असं पंकज विचारतो. तेव्हा देविका म्हणते की सिंगापूरची मैत्रीण होती, मध्ये आमचा कॉन्टॅक्ट नव्हता, ती युकेला जॉबला गेली ना, लहानपणीच सारखी म्हणायची मी लग्न करेन ना तर सिंगापूरलाच, मी कुठे लग्न केलं तर युकेला, आणि म्हणूनच मी सरप्राईज झाले. तेव्हा पंकज ओके असं म्हणतो आणि बेबी ऑल ओके ना असं पुन्हा विचारतो. ती म्हणते, हो रे, अरे तू जा ना, फ्रेश हो जा बरं. मग आता तो म्हणतो, आलोच, असं म्हणून आता तो तिथून जातो. तर देविकाचा चेहराच पडतो. ती आता डोक्यालाच हात लावते. इकडे सत्या रूममध्ये येतो आणि म्हणतो, असेल तो कोणत्याही कंपनीमध्ये मॅनेजर साहेब, आणि मी शिकलो असतो ना तर मी सुद्धा असा मोठा साहेब झालो नसतो का, नाहीतर डॉक्टर झालो असतो आणि इंजिनियर तर असा चटकी सरशी झालो असतो. मी माझ्या या हाताने ना नवीन नवीन पद्धतीच्या गाड्या सुद्धा बनवल्या असत्या, पण नाही झालं, असं म्हणून सत्याच्या डोळ्यात पाणी येतं. त्याच वेळी आता मीरा मनात विचार करते, हे सगळ्या गोष्टी ना अशा खूपच मनाला लावून घेतायत. तेव्हा लगेचच आता मीरा त्याच्याकडे येते आणि समजावणार असते. मग सत्या म्हणतो, तुला सुद्धा असं कमी शिकलेल्या गाड्या धुणाऱ्या नवऱ्याची लाजच वाटत असेल ना? तेव्हा मीरा म्हणते, काय लाज? अहो मला तर तुमचा अभिमान वाटतो, कारण तुम्ही कमी शिकलेला असला तर काय झालं, तुम्ही तर पूर्ण घराची जबाबदारी स्वीकारली आहे, कारण पाडव्याला किंवा जवळजवळ संकट आलं तेव्हा तेव्हा तुम्ही घरच्यांसाठी उभे राहिलात. माणसाचं कर्तृत्व तो किती शिकलाय याच्यावर नाही, तर तो त्याच्या माणसांसाठी किती खंबीरपणे उभा राहतो यावरूनच ठरतं. इथून पुढे जर तुम्हाला कधी स्वतःची लाज वाटली ना तर तुम्ही जाऊन ना फक्त तुमच्या बाबांच्या डोळ्यात पहा, कारण तुमच्या बाबांच्या नजरेत तुमच्याबद्दलचा किती अभिमान आहे हे जर तुम्हाला समजलं ना तर तुम्हाला कसलीच लाज कधी वाटणारच नाही. आणि तर मीराने समजावल्यानंतर सत्याला आता जरा बरं वाटतं. दुसरीकडे रवी हा त्याच्या रूममध्ये असतो. जॉब गेल्यामुळे तो पूर्णपणे खचून गेलेला असतो आणि मग नंतर तो
तो ढवळेकरबद्दलच बोलत असतो. हा स्वतःला समजतो काय समजतो काय स्वतःला हा. माझा एक जॉब गेला तर मी त्याच्या नाकावर टेचून दुसरा जॉब मिळवेल, पण याच्या नादी लागणार नाही, असा आता तो ढवळेकरबद्दल बोलत असतो. तेवढ्यातच रियाचा आता त्याला फोन येत असतो. त्याला आता खूपच राग येतो आणि म्हणतो की हिला कळत नाही का मला बोलायचं नाही हिच्याबरोबर. तर दुसरीकडे रिया एकदमच सारखी फोन करू लागते की काय झालं असेल रवीला, रवी माझा कॉल का रिसीव करत नसेल, हा प्रश्न तिला पडलेला असतो. तर तिचे आई बाबा हे मागेच उभे असतात. विक्रांत हा शलाकाला हळूच म्हणतो की तीर हा निशाण्यावर लागलाय बरोबर. शलाका म्हणते हो ना, ते तर आहेच. त्यानंतर आता इकडे रवी हा फोनच सारखा कट करतो आणि त्याचबरोबर फोन पण बंद करून ठेवतो. दुसरीकडे रियाला आता खूप टेन्शन येतं आणि ती विचारते काय झालं असेल रवीला, असं जरा ती मोठ्यानेच बोलते. मग आता शलाका आणि त्याचबरोबर विक्रांत हे दोघेही खूप मोठ्याने हसू लागतात. तेव्हा ती विचारते काय झालं तुम्हाला, डिस्कस्टिंग, असं म्हणून ती आता लगेचच तेथून जाते. तर शलाका आणि विक्रम अजूनही हसू लागतात. तर दुसऱ्या दिवशी सुधाकर राव हे आता आवरतात आणि हॉलमध्ये बसतात. तेव्हा त्यांना गोळी खायची असते. मग आता त्यांची गोळ्याची पाकिटे ते बघतात तर पूर्णपणे त्यांच्या गोळ्या संपलेल्या असतात. तेव्हा ते आता म्हणतात अरे बापरे, गोळ्या तर संपल्या, आता काय करावं बरं, कारण पैसेसुद्धा शिल्लक राहिले नाहीत, असं म्हणून जरा ते उदासच होतात. तेवढ्या सत्य आता तेथे येतो. मग आता सुधाकर राव लगेचच गोळ्यांचं पाकिट ते हातामध्ये असं घट्ट पकडून ठेवतात जेणेकरून सत्याला दिसू नये ना यासाठी. मग सत्या विचारतो काय झालं बाप, तू काय लपवतोस रे. तेव्हा सुधाकर राव म्हणतात काही नाही, कुठे काय लपवतोय मी. सत्या म्हणतो बाप, अरे सांग ना मला, तू असं का वागतोस, तू आजकाल अजिबातच काही सांगत नाही मला. तेव्हा पेन्शनबद्दल जरा टेन्शन होतं असं आता सुधाकर राव म्हणतात. सत्य म्हणतो ठीक आहे ना, मग हातात काय आहे ना ते दाखव अगोदर. मग आता मीरा तेवढ्यात तेथे येते आणि त्या दोघांचं बोलणं ऐकू लागते. तेव्हा सत्या म्हणतो सांग ना बाप, अरे हातात काय आहे तुझ्या. तेव्हा सुधाकर राव म्हणतात अरे काही नाहीये, मी सांगितलं ना एकदा तुला. मग आता ते हळूच आता आपलेली संपलेली औषधं दाखवतात. तेव्हा सत्य आता म्हणतो त्या आणि मीराला खूपच वाईट वाटतं. इकडे आता पंकज आवरत असतो. तेव्हा बेबी चल ना पटकन, असं देविका त्याला म्हणते. तेव्हा पंकज मनातच विचार करतो की आता एवढा उन्हाळा वाढलाय प्रचंड, मी एवढा आवरून सावरून तरी कुठे जाणार आहे, एखाद्या गार्डनमध्येच बसणार आहे ना, जाऊन तरी कुठे जाणार. उन्हाळा वाढलाय, त्यात दुपारचं गरम सुद्धा होतं, इथे मस्त एसी मध्ये बसलो असतो तर ते सुद्धा नाही. तेवढ्यातच देविकाला पुन्हा एकदा त्या माणसाचा आता फोन येतो. तेव्हा देविका आता खूपच घाबरते, पटकन फोन कट करते आणि पर्समध्ये ठेवते. तेव्हा पंकज म्हणतो अगं काय झालं, घे की फोन. तेव्हा ती म्हणते जाऊ दे, अरे क्लायंटचा फोन आहे ना आणि तसंही मी तिकडेच जाते, त्यामुळे तू आवर ना पटकन. मग आता पैशांचं काय झालं असं लगेचच मेसेज तिला पुन्हा फोनवर येतो. तेव्हा ती आता घाबरते, रिप्लाय करत म्हणते अरे मी करते, थोडे दिवस थांब जरा. त्यानंतर देविकाला आता काहीतरी सुचतं म्हणून ती लगेच पंकजकडे जाते, त्याचा हात घट्ट पकडवून ठेवते आणि प्रेमानेच त्याला विचारते की बेबी काय करतोस. तेव्हा तो आता म्हणतो काय करतो म्हणजे आवरतोय ना, ऑफिसला जायचंय. तेव्हा ती आता म्हणते बेबी आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू सो मच, असं म्हणून ती त्याला मिठी मारते. तेव्हा पंकजलाच प्रश्न पडतो आता हे काय नवीन. आता तो लगेचच आय लव्ह यू टू बेबी असं म्हणतो. त्यानंतर आता लगेचच देविका विचारते बेबी माझं एक काम करशील का. तेव्हा सांग प्रिये तुला काय हवंय, असं पंकज लाडानेच विचारतो. तुला चंद्र हवाय की तारे हवे, सांग लगेच आणून देतो. मग आता देविका म्हणते अरे बाबा तसं काही नको, मला फक्त 50,000 रुपये हवेत, ते दे मला फक्त. तेव्हा आता लगेचच तो म्हणतो वेड लागले का तुला, 50,000 रुपये आणि मी कुठून आणू हे 50,000 रुपये. तेव्हा आता ती म्हणते बेबी असं काय करतोस, अरे तुला एवढा छान जॉब आहे आणि तुला कसली कमी. तेव्हा तो मनातच आता म्हणतो कसलं काय, इथे बेबीच्या फक्त बोंबा लागल्यात, अरे इथे तर विष खायला सुद्धा माझ्याकडे पैसे नाही आहेत, असं म्हणून तो उदास होतो. तेव्हा देविका आता म्हणते बेबी अरे असं काय करतो, एवढी सॅलरी घेतो आणि बायकोला 50,000 रुपये द्यायला काचरतो, अरे मला एकतरी सॅलरी दिली आहे का, असं म्हणून ती आता रुसूनच बसते. अरे बाकीच्यांचे नवरे बघ आणि बाकीच्यांचं काय,
अरे तो सत्या बघ ना, तो सत्याना 100 रुपये कमवून आणले ना तरीही त्या मीराच्या हातात देत असतो आणि एक तू आहेस, मला किती वाईट वाटतं माहितीये का, असं म्हणून ती रडण्याची नाटकं करते. तेव्हा तो आता तिला जवळ घेतो आणि म्हणतो, बेबी माझा पगार नाही झाला अजून, मी कुठून आणू सांग बरं एवढे पैसे, माझा पगार झाला ना की सगळे पैसे आणून तुझ्या हातात देतो, चालेल ना. मग आता देविका हट्ट करते, तू जर संध्याकाळपर्यंत मला पैसे दिले नाहीत ना तर मी समजेन की तुझं माझ्यावर प्रेमच नाहीये. तेव्हा पंकजला आता काय करावं सुचत नाही, तरीही तो विचारतो, बेबी मी कुठून आणू अगं एवढे पैसे. तेव्हा ती आता म्हणते, ते मला माहित नाही, तू पैशांची व्यवस्था कर, तुझ्याकडे फक्त संध्याकाळपर्यंत वेळ आहे, असं म्हणून ती लगेचच आपली पर्स घेते आणि रागातच तेथून जाते. तेव्हा तो देविकाच करत बसतो. त्यानंतर तो म्हणतो, एवढे पैसे मी कुठून आणू, आता एकच ऑप्शन आहे ते म्हणजे मम्मा. तर इकडे आता सत्या म्हणतो, बाप तू माझ्यापासून हे लपवत होतास का, अरे असं का करतोस, तुझी औषधं संपली तर मला सांगायचं ना. मग आता सुधाकर राव म्हणतात, बाळा तू ऑलरेडी खूप काही केलंय माझ्यासाठी, खूप खर्च केलाय. तेव्हा सत्या म्हणतो, जेव्हा मी लहान होतो, आजारी होतो, तेव्हा तू कधी खिशात पैसे असो नसो मला डॉक्टरांकडे घेऊन जायचास ना, पण आता माझं कर्तव्य आहे आणि ते मला पूर्ण करू देत, असं म्हणून औषधांची पाकिटं घेऊन लगेचच तो मेडिकलमध्ये जायला निघतो. तर मीराचे डोळे आता भरून येतात. तेव्हा सुधाकर राव हे सत्याकडे खूप कौतुकाने पाहत म्हणतात, तुझ्यासारखा मुलगा ना बाळा सगळ्यांना मिळो, असं म्हणून त्यांना आता सत्याचा खूपच अभिमान वाटत असतो. तर मीरा आता लगेच आपले अश्रू पुसत किचनमध्ये जाते. तर दुसरीकडे आता रवी पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करणार असतो. तो वेगवेगळ्या ठिकाणी जातो, वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन लगेचच आपला सर्वसाठी अर्ज करत असतो. तेव्हा विविध इंटरव्ह्यूसुद्धा तो देतो, परंतु कुठेच त्याला दिवसभर आता फिरूनही त्याला काम एकही मिळालेलं नसतं. त्यामुळे तो आता खूपच निराश, त्याला काय करावं हे सुद्धा सुचत नसतं. त्यानंतर आता तो एका ठिकाणी थांबतो. तर रिया आता त्याला शोधत शोधत तेथे येते, रवीला पाहते आणि पटकन गाडी थांबवत त्याच्याकडे धाव घेत त्याला विचारते, रवी अरे काय तू माझा फोन का रिसीव करत नाहीस. ती त्याचा हातात घ्यायला जाते तर रवी हात झिडकारतो. त्यानंतर आता डॅडकडून मी तुला सॉरी म्हणते ना, सॉरी सॉरी असं आता लगेचच ती म्हणते. मग आता तो म्हणतो, काहीही सॉरी म्हणण्याची गरज नाही, आम्ही एवढे लाचार सुद्धा नाही, समजलं. त्यावेळी आता ती म्हणते, अरे पण एवढं काय झालंय रवी. मग आता रवी म्हणतो की अगं एकाने आमचा अपमान करायचा आणि दुसऱ्याने सॉरी म्हणायचं, याला काहीही अर्थ नाही, समजलं. मग आता ती म्हणते, मी असं काहीही करत नाही रवी, पण तेव्हा मला कळतच नाही तू असा का वागतो. अरे तुला कळतंय का, या सगळ्यामध्ये माझी काहीही चूक नाहीये, तू माझ्याशी असा का वागतोस, असं आता लगेचच ती विचारू लागते. तेव्हा आता तो रागातच म्हणतो, तुझ्या बापाला जाऊन विचार मी असा का वागतोस ते. तेव्हा रवीची बदललेली भाषा पाहून आता रियाच अवाक होऊन जाते आणि म्हणते, रवी. तर इकडे सत्या हा आता रूममध्ये येतो आणि आपल्या रिकाम्या पाकिटाकडे पाहतो आणि म्हणतो की बापाला बोलून तर आलोय मी गोळ्या आणेन म्हणून, परंतु गोळ्यांसाठी आता पैसे आणून तरी कुठून, असं म्हणून आता सत्या ते पाकिट आता त्या बेडवरच टाकतो. आणि हे सगळं काही मीरा पाहत असते आणि तिला त्याबद्दल खूपच वाईट वाटत असतं. त्या आता डोक्यालाच हात लावतो आणि त्यानंतर कपाटातून आपला टॉवेल घेत लगेचच मध्ये फ्रेश होण्यासाठी जातो. तेव्हा मीरा आता पटकन तेथे लपून बसते आणि सत्य आतमध्ये गेल्यानंतर रूममध्ये येते आणि त्याच्या पाकिटात पाहते तर खरंच पैसे नसतात. त्यामुळे आता मीरा त्या पाकिटांवरच्या आता गोळ्यांच्या किमती पाहते आणि लगेचच लक्ष्मीला कॉल करते. त्यानंतर आता लगेचच लक्ष्मी कॉल रिसीव करते आणि मीरा बोल ग असं म्हणते. तेव्हा आई ऐक ना अगं एक विचारायचं होतं. तेव्हा आता लगेचच ती म्हणते, आई अगं मी ज्या ऑर्डर देते ना ते महिन्याचे सगळे पैसे आले आहेत, पण अगं आई असं म्हणून आता ती जरा थबकतेच, आईला कसं बोलावं तिलाच कळत नाही. त्यानंतर ती विचारते, अगं बोल ना मीरा, काय बोल ना, काही असेल ना बाळा ते असं मोकळेपणाने सांग, उगीच जीव असा टांगणीला लावू नकोस माझा. तेव्हा लगेचच लक्ष्मीला समजतं आपल्या लेकीला पैशांची अडचण आहे. तर ती आता सरळच विचारते, खरंच तुला पैशांची अडचण आहे का मीरा. अगं मीरा मी आई आहे तुझी, एवढं कळणार नाही का मला. तेव्हा मीरा म्हणते, हो आई अगं जरा पैशांची अडचणच आहे, असं नको, मला त्यातले फक्त 1000 रुपये पाहिजे होते, अगं मी घेऊ का. तेव्हा आता लक्ष्मी म्हणते, अगं त्यात काय विचारायचे आता बाळा, अगं तुझेच आहेत सगळे, तुला लागतील ना तेवढे घे तू पैसे, मला विचारायची काही सुद्धा गरज नाही. तेव्हा मीरा म्हणते, तसं नाही, मी फक्त आपलं असं विचारलं ग. मग आता लगेचच
लक्ष्मी म्हणते, मीरा एवढे आडेवेडे नको घेऊ ग, आईला तू काय परकी समजायला लागली की काय? तेव्हा मीरा म्हणते, आई अगं तसं नाही ग, पण आई थँक्यू हा, असं म्हणून मीरा तिच्या आईचे आभार मानते आणि मग नंतर फोन ठेवते. तेव्हा लक्ष्मी आता गालातच हसते आणि म्हणते, वेडीच आहे हा माझी मुलगी जरा. मीरांची जी हाराची पिशवी असते ना, त्या पिशवीतून ती पर्स काढते आणि लगेचच त्यातून पैसे काढत 1000 रुपये बाजूला काढून ठेवते. तर ती सत्ताच्या पाकिटामध्ये आता लगेचच पैसे ठेवते आणि म्हणते, मला गरज असते तेव्हा तुम्ही लगेचच माझ्या पाठीमागे कोणतीही आशा न बाळगता उभे असता, पण तुम्हाला गरज असताना मी असेल हे कसं काही विसरता तुम्ही? मग आता सत्या फ्रेश होऊन बाहेर येतो, तर मीरा आता लगेचच त्याच्याकडे पाहते, कारण सत्याला काहीही अंदाज नसतो की हिने पाकिटामध्ये पैसे ठेवले आहेत वगैरे काही. दुसरीकडे आता रवी हा जरा चिडलेला असतो, म्हणूनच आता रिया म्हणते, कसा बोलतोस तू? मी तुझ्याशी शांतपणे बोलतीये ना. अरे तुझा तो भाऊ सत्या तो माझ्या घरी आला आणि माझ्या डॅडवर त्याने हात उचलला, समजलं? तरीही मी अगदी शांतपणे बोलतीये तुझ्याशी आणि सॉफ्टली बोलण्याचा प्रयत्न करतीये, तरीही तू अगदी माझ्यावरच आवाज चढवतोस. तेव्हा तो आता खूपच चिडलेला असतो आणि म्हणतो, 1 मिनिट, माझ्या अजिबातच भावाचं नाव घ्यायचं नाही, कारण माझ्या भावाने जे काही केलंय ना ते तुझ्या बापापेक्षा खूप सारं कमी आहे, समजलं? तेव्हा आता रियाला अजूनच राग येतो आणि ती आता रवी स्टॉप इट असं रागातच म्हणते, माइंड युअर लँग्वेज, माझ्या डॅडबद्दल अजिबातच असं काही बोलायचं नाही, समजलं? अरे तुला कळत नाही का, मी तुझ्यासाठी घरी भांडती अरे, आणि आपल्या रिलेशनसाठी स्टँड घेण्याचा प्रयत्न करतीये, खंबीरपणे उभं राहण्याचा प्रयत्न करते, आणि तू काय करतोस तुला कळत नाहीये का रवी? तेव्हा मी तरी काय ॲक्सेप्ट करणार ना तुझ्याकडनं आणि तुझ्या त्या बापाकडनं, असं आता रवी अजूनच रागात म्हणतो. तर आता रवी हा खूपच चिडलेला असतो, रियाला समजतं. त्यानंतर रवी आता गाडीवर बसतो आणि जायला निघतो. तर रिया आता म्हणते, रवी प्लीज थांब ना रवी, आपण बसून बोलूयात ना, काहीतरी सोल्युशन काढूयात ना, आपल्या रिलेशनसाठी मी खूप प्रयत्न करते रे, माझ्या आईबाबांबरोबर मी भांडते, प्लीज ऐकून घे ना रवी काहीतरी. तेव्हा तो म्हणतो, हात सोड माझा. रिया आता हट्टीपणा करते आणि अजिबातच हात सोडत नाही. ती आता म्हणते की रवी तू माझं ऐकायला हवंस, आपण बसून बोलूयात, प्लीज प्लीज ऐकून घे माझं. पण रवी आता खूपच चिडलेला असतो, कारण आता तिच्या वडिलांनी जे काही केलेलं असतं ते खरं तर रियाला काहीच माहीत नसतं आणि त्यामुळे ती रवीला असं बोलत असते बसून बोलूयात, परंतु रवीला आता रियाबरोबर कोणताही संबंध ठेवण्याची इच्छाच नसते, कारण तिच्या वडिलांनी एवढं काही केलेलं असतं ना की रवीच्या मनातून सगळेच जण अगदी उतरून गेलेले असतात. तर दुसरीकडे आता मीरा सत्या रूममध्ये असतात. तेव्हा आता सत्या फ्रेश होतो आणि मग नंतर म्हणतो, बरं मी आता आवरतो आणि निघतो हा. त्यावेळी मीरा म्हणते, बरं ठीक आहे तुम्ही निघा, पण अहो तुमचं पाकीट तरी घेऊन जा. त्यावेळी आता सत्या म्हणतो, काय करायचं त्या पाकिटाचं तरी, पाकीट रिकामं आहे, मग कशाला मी घेऊन जाऊ? तेव्हा मीरा म्हणते, अहो त्यामध्ये बघा तरी काय आहे काय नाही. तेव्हा सत्या म्हणतो, अगं नाही आहे बाई काही त्याच्यात. तेव्हा ती म्हणते, अहो एकदा तरी उघडून बघा. मग आता लगेचच सत्या ते पाकिट उघडून पाहतो, तर त्यामध्ये पैसे असतात. तेव्हा आता सत्या हा त्या पैशांकडे पाहतच राहतो आणि विचारतो, धूमकेतू तू हे केलंस ना? मग आता मीरा म्हणते की तुम्ही एवढं माझ्यासाठी करता, मग मी एवढंसं तुमच्यासाठी नाही करू शकत का? त्यानंतर आता तो लगेचच विचारतो, बापाच्या औषधासाठी तू पैसे द्यायला लागलीस? मग आता मीरा म्हणते, अहो मी नाही, आपण देतोय. तेव्हा सत्य आता मीराकडे पाहत राहतो आणि खूपच इमोशनल होतो. आता मीरा आपल्या प्रत्येक पावलावर आपल्याला साथ देते हे पाहून सत्याला खूपच आनंद होतो. त्याचबरोबर सुधाकर रावांना आता औषधं मी घेऊन येऊ शकतो असं त्याच्या मनात येतं आणि म्हणूनच तो लगेच मीराला आता मिठी मारणार असतो. तेव्हा मीरा पटकन बाजूला होते, तर सत्यासुद्धा पटकन मागे येतो. त्यानंतर ती जरा लाजतच विचारते की आता उशीर होत नाही का? मग आता सत्या खूपच प्रेमाने तिच्याकडे पाहतो, तर त्याच्या डोळ्यात आता पाणी येतं. तेव्हा मीरा आता आपल्या पदराने त्याचे अश्रू पुसते. त्यानंतर आता ती म्हणते, एवढ्या तेवढ्या गोष्टींचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आणि आता लगेचच जायचं, औषधं घेऊन यायची हां. मग आता सत्या आनंदानेच हो असं म्हणतो. मग आता कौतुकाने सत्या मीराकडे पाहत राहतो. दोघेही एकमेकांकडे खूप वेळ पाहतात. सत्या मनातच विचार करतो, खरंच ही धूमकेतू ना प्रत्येक वेळी मला अशी मदत करत असते आणि कधीही माझ्यावर संकट येऊ देत नाही. खरी बायको असते ना ती अशी, जी नवऱ्याच्या प्रत्येक संकटामागे अगदी ढाल बनून उभी असते.
तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सत्य जेवण करत असतो तर मीरा आता त्याला लोणचं वाढते आणि मग त्यानंतर आता लगेचच तिथे निरोपा येते आणि तिचा हातच पकडत म्हणते, अजिबात त्याला जास्त काही वाढायचं नाही, कारण हे बघ, जो जास्त कमवेल ना तो जास्त खाणार, जो कमी कमवेल ना तो कमी खाणार. तेव्हा पंकजसुद्धा तिथे मठ्ठासारखा बसलेला असतो आणि तो हसतो. तेव्हा मीरा आता लगेचच म्हणते, दोन्हीसुद्धा तुमचीच मुलं आहेत ना, मग असा भेदभाव कशाला. तेव्हा निरूपा म्हणते, हा पनवती ना माझा पोरगा नाहीये आणि तू तर अजिबातच माझी सून नाही. तेव्हा आता सत्या रागातच उठतो आणि म्हणतो, हा सामान भरतो ना, मग गिळू दे यालाच. तेव्हा असं आता पंकज मोठ्यानेच ओरडतो आणि सत्याकडे बोट करतो. सत्या आता तेच बोट त्याचा हातात घेतो आणि चांगला चोप त्याला चोपून काढतो आणि त्या पंकजच्या तोंडातच अशी पूर्ण चपातीच कोंबतो. तेव्हा निरूपा आणि मीरा त्या दोघांना आता शांत करण्याचा प्रयत्न करतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.